नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण ना केसाला मेहंदी लावणार आहे। त्याच्यासाठी आपण मेहंदी लावताना काय काय टाकायचं त्याच्यामध्ये ते बघूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मेहंदी भिजत घालण्यासाठी मी ही मेहंदी लावते, नुपूर मेहंदी। तर मग हे मेहंदी भिजत घालण्यासाठी जे आपण पाणी बनवतो ना त्याच्यासाठी बघा काय काय प्रिपरेशन आहे ती। तर सगळ्यात पहिल्यांदा हे कढीपत्त्याची पानं आहेत, हे कडुलिंबाची पानं आहेत, हे जास्वंदीची पानं आहेत आणि जास्वंदीची फुलं आहेत। आमच्याकडे जास्वंदीची फुलं नव्हती अवेलेबल, त्याच्यामुळे सुकलेली फुलं घेतलेली आहेत। तुम्ही जास्वंदीची फुलं घ्या, ताजी फुलं, आणि ती मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि खूप जास्त प्रमाणात घ्यायची, त्याने शाईन खूप छान येते केसांना। त्याचबरोबर हे कांद्याचं बी, आणि ह्याच्यामध्ये मी मेथी आणि जवस भिजत घातलेले आहेत। तर हे सगळं आपण एकत्र घेऊया। आणि हा कोरफडीचा गर जो की मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। तर चला आपण हे सगळं एका पातेल्यात घेऊयात आणि ते शिजायला टाकायचं, चांगला अर्क उतरायला पाहिजे पाण्यात। तर चला सगळ्यात पहिल्यांदा पाणी, त्यामध्ये चहा पावडर टाकूया, चायपत्तीने पण कलर खूप छान येतो, एकदम असा ब्राऊन कलर येतो केसांना। त्याच्यानंतर जास्वंदीचे पानं, फुलं मिक्सरला बारीक करून घ्यायची, आमच्याकडे फुलं अवेलेबल नव्हते त्याच्यामुळे आम्ही घेतले नाहीत। त्यानंतर कडुलिंबाच्या पानांनी सुद्धा खूप छान केसांवरती इफेक्ट दिसतो। नंतर कढीपत्त्याच्या पानांनी केसांना वाढ खूप छान होते, केसांची वाढ। त्यानंतर हे कांद्याचं बी, त्याने पण केसांना शाईन येते, केस अजिबात गळत नाहीत। केस गळत असतील तर नक्की ट्राय करून बघा हे। आणि त्यानंतर जवस आणि मेथीने सुद्धा केस खूप वाढतात, आणि जवसाने केसांना खूप शाईन येते। आणि ॲलोवेराचे तर इफेक्ट्स, फायदे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत। त्याने केस खूप स्मूथ शायनी होतात, केस वाढतात, ग्रोथ चांगली मिळते केसांना। तर ते सुद्धा ऍड करायचं। होत की सगळंच, आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपण हे चांगलं 10 मिनिटं तरी शिजत ठेवायचं। चांगला ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट्सचा अर्क त्याच्यामध्ये उतरला पाहिजे, चांगलं मेथी वगैरे चांगली पूर्ण शिजली पाहिजे। आणि त्या पाण्याला ना असा ब्राऊन कलर येतो, आणि ते पाणी नंतर थंड झालं का नाही की मग व्यवस्थित आपल्या मेहंदीमध्ये ऍड करायचं आणि मेहंदी भिजत ठेवायची। तर मी दाखवते तुम्हाला हे शिजल्यानंतर कसं दिसतंय पाणी ते। तर चला हे शिजत घालूया आपण, चांगलं 5 मिनिटं शिजवून घेऊया, 5 ते 10 मिनिटं। तर हे बघा मित्रांनो, आपण हे शिजवून घेतलंय मग अशी जे सगळं मिश्रण ऍड केलेलं ते। तर ह्याचा पाण्याचा कलर बघा तुम्ही कसा झाला, एकदम ब्राऊन आहे का। तर चला हे गाळून घेऊया आणि मेहंदी आता ह्या पाण्यामध्ये भिजत घालूया। एकदम वाईन कलर आलाय, ब्राऊन कलर जो असतो ना तसा। तर ह्या पाण्यामध्ये आपण मेहंदी भिजत घालणार आहे। तर चला मेहंदी भिजत घालूया। व्यवस्थित गाठी न होता भिजत घालायची मेहंदी, मिक्स करून घ्यायची। तुम्ही कशा पद्धतीने मेहंदी लावता आणि कोणत्या पद्धतीने भिजत घालतं, कोणते इन्ग्रेडियंट्स आणखी ऍड करायचे, कोणाला माहिती असतील तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा मला।
किंवा माझी एखादी स्टेप चुकली असेल, काय झालं असेल तरीही सांगा, सजेशन्स द्या. आपल्याला आणखी थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायला लागेल. मेहंदीचा वास यायला लागला बघा. मेहंदीचा वास कोणाकोणाला आवडतो सांगा, मला तर खूप आवडतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, अजून ह्यात थोडंसं पाणी आपण ॲड करणार आहोत. आणि थोडी स्मूथ अशी झाली ना की मग ही ठेवून देऊया आपण 2 तासासाठी. आणि नंतर मेहंदी लावून घ्यायची केसांना. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण हे मेहंदी भिजत घातलेली आहे. तर याला 2 तास आपण रेस्ट देऊया आणि नंतर केसांना लावून घेऊयात. तर बघा मित्रांनो, मेहंदी लावल्यानंतर केसांवरती कसा इफेक्ट दिसतोय. खूप शायनी आणि मऊसूद केस झालेले आहेत. केसांची वाढही मोठ्या प्रमाणात होते. तर व्हिडिओला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब